आता नेट पेपर लीक झाला, अजून सीईटीचा जो रिझल्ट स्कॅम झाला, ते आता पुढे थांबणार आहे का? त्याची गॅरंटी काय? अश्युरन्स जर तुमचं जरी सरकार आली तर तुम्ही काय गॅरंटी द्याल की एज्युकेशन सिस्टम मध्ये जे काही स्कॅम होत आहेत ते बंद होतील आणि सिस्टम एकदम प्रॉपरली वर्क करेल? पेपर आता नीटचे फुटत आहेत, बाकीचे पेपर काही फुटत असतील तर देशाचं भविष्य आणि धोक्यात आहे. आणि ते जर शिकाऊ डॉक्टर असतील त्यांना काही माहीतच नसेल, आपले चुकीचे उपचार झाले, आपल्या जीवाला धोका आहे. जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांना अधिकार नाही का समोर जायचा? म्हणजे जे पैसे भरून पेपर घेतील तेच जाऊ शकता का? मग एवढं आहे तर मग डिस्क्रिमिनेशन तुम्ही घेऊच नका नॅशनल लेवलचे एक्झाम्स. 22 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये छात्रों की गूंज या अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राहुल गांधी जे आहे ते स्वतः विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येणार आहेत. मात्र या सगळ्या संदर्भात पुण्यातील जेनझींना म्हणजेच विद्यार्थ्यांना अर्थात या सगळ्या संदर्भात काय वाटते आणि ते राहुल गांधींसोबत काय संवाद साधणार आहे आपण पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांसोबत जाणून घेणार आहोत. कितवीला आहेस? 12वीला. बरं, राहुल गांधी येणार आहे ते माहिती आहे? हो. राहुल गांधींसोबत जर संवाद साधण्याची संधी भेटली, प्रश्न विचारायची संधी भेटली तर राहुल गांधींना या छात्रों की गूंजमध्ये काय प्रश्न विचारशील एक विद्यार्थी म्हणून? आता नेट पेपर लीक झाला, अजून सीईटीचा जो रिझल्ट स्कॅम झाला, ते आता पुढे थांबणार आहे का? त्याची गॅरंटी काय? अश्युरन्स हे विचार. नक्कीच. मात्र असं सांगण्यात येतं की राहुल गांधी जे आहेत ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येतात. मात्र असं वाटतंय का की खरंच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येतात किंवा एक त्यांचा काही राजकीय हेतू आहे, राजकीय दौरा आहे असं वाटतंय? नाही, मला नाही वाटत राजकीय दौरा, कारण की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला येतात आणि नक्कीच त्याचं पुढे अंमलबजावणी होईल. आता मला वाटतंय तसं माझ्याप्रमाणे. बरं, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून CJPने जे प्रोटेस्ट केला त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर काही बदल झालाय शिक्षण व्यवस्थेमध्ये असं वाटतंय का? अजून तरी मला नाही वाटत की काही बदल झालाय शिक्षण व्यवस्थेमध्ये, पण नक्कीच नीट पेपर लीक झाल्यानंतर बरेच काही स्टेप्स घेतले सरकारने. आता बघू पुढे काय होतं, थांबतोय का नीट पेपर लीक. राहुल गांधींसोबत जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला त्यानंतर काही बदल होतील असं वाटते का? त्याचे काही चांगले पडसाद होतील असं वाटते का विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर? तर ते मी सांगू नाही शकत, आता रिझल्ट आल्यावर सांगू शकतो मी. तू कितवीला आहेस आणि राहुल गांधी येणार आहेत हे तुला माहिती आहे का? मी 12वीला आहे, मला माहिती आहे राहुल गांधी येणार आहेत. राहुल गांधींसोबत जर संधी भेटली बोलायची, संवाद साधायची किंवा त्यांना जर वेळेचं काही लिमिट असेल, एका मिनिटाचा एखादा प्रश्न विचारतो, एक प्रश्न कोणता विचारशील राहुल गांधींना? इथून मी त्यांना असंच विचारेल की इथून पुढं काय गॅरंटी आहे की जे एज्युकेशन सिस्टम आहे ती नीट होईल आणि जरी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा भेटलाय तरी त्याच्यावरती तुम्ही अजून पण काय कराल जेणे की ती सिस्टम एकदम चांगली होईल आणि काही पेपर लीक किंवा रिझल्टचा स्कॅम काही होणार नाही. राजकीय काही हेतू वाटतोय का राहुल गांधींचा? ते विद्यार्थ्यांसोबतच संवाद साधण्यासाठी येत आहेत का? राजकीय काही हेतू असू शकतो? नाही, मला नाही वाटत काही यात राजकीय हेतू असेल. मला असंच वाटतं की विद्यार्थ्यांबद्दल त्यांना जाणून घेणं वाटतंय त्यांना की विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवले पाहिजे आणि राजकीय काय असेल असं तर मला नाही वाटत. राहुल गांधींचा हा कार्यक्रम झाल्यानंतर काही शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल जाणवतील का? विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटतील असं वाटतंय? आता सरकारवरती भरोसा तर आहे, तर सुटेल अशीच अपेक्षा पण आहे. तर आता ते तर नंतरच कळेल की काय त्यात बदल होतोय का नाही. सरकार बदलावं असं बदलू शकतं किंवा बदलावं असं वाटतंय की जेणेकरून त्याच्यामुळे काही फरक पडेल? तसं ना, आता म्हणजे बदलली सरकार कुठलीही असो, सिस्टम नीट असावा असंच आमचा हेतू असतो. कुठल्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करण्याचं काहीच नाही यात. कुठलीही सरकार असो, जर सिस्टम चांगला असेल तर ते देश पण चांगले. मग आता जर ह्या सरकारला ते जमत नसेल तर डेफिनेटली सरकार बदलली पाहिजे आणि दुसऱ्या सरकारला पण एकदा चान्स भेटला पाहिजे की आपण बघितलं पाहिजे की त्यांच्याकडनं पण काय दुसरा बदलाव होतोय का आणि एज्युकेशन सिस्टम चांगली होतीये का. तू कितवीला आहेस? मी आता 12वीला आहे. काय करायचं 12वी नंतर? काहीतरी ठरलं? मी पण नीट देणार आहे. बरं, नक्कीच. मात्र आपण बघतो तुम्ही आता ह्या छात्रों की गूंजमध्ये सहभागी होणार आहात का? त्या कार्यक्रमाला जाणार आहात का? राहुल गांधींशी बोलणार का? हो, जाणार आहे. की जर तुमचं जरी सरकार आली तर तुम्ही काय गॅरंटी द्याल की एज्युकेशन सिस्टम मध्ये जे काही स्कॅम होत आहेत ते बंद होतील आणि सिस्टम एकदम प्रॉपरली वर्क करेल? तर हा माझा त्यांना प्रश्न असेल. कितवीला आहेस तू? 12thला. 22 तारखेला पुण्यामध्ये राहुल गांधी येत आहेत. छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतात. काय वाटतं ह्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील का? कदाचित सुटतील, कारण आपली जी
एज्युकेशन सिस्टीम आहे ती जर बदलली तर ऑब्वियस आहे की सगळं चेंज होईल. जे पेपर आता नीटचे फुटत आहेत, बाकीचे पेपर काही फुटत असतील तर देशाचं भविष्य आणि धोक्यात आहे. आता जर आपण नीटचे पेपर असे फुटताना बघतोय, इन फ्युचर जर आपल्याला काही आजार झाला, काही झालं आणि ते जर शिकाऊ डॉक्टर असतील, त्यांना काही माहीतच नसेल, आपले चुकीचे उपचार झाले, आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळं एज्युकेशन सिस्टीम तर पहिली बदलली पाहिजे आणि त्यामुळे तर सुटेल नक्की असं मला वाटतं. या छात्रों की गूंजमध्ये जर तुला राहुल गांधींना एक प्रश्न विचारण्यासाठी संधी भेटली तर काय प्रश्न विचारशील? एज्युकेशन सिस्टीम बदलून आपल्याला काय काय अजून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, पुढे स्टुडंटसाठी अजून काय चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील जॉबच्या, इव्हन शिकण्यासाठी अजून काय आपल्याला करू शकता येईल. राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत बोलण्यासाठी येत आहेत. खरं वाटतंय का विद्यार्थ्यांसोबत संवादासाठी किंवा कुठला राजकीय दौरा वाटतोय का त्यांचा, काही पॉलिटिकल का? नाही, राहुल गांधी एक म्हणजे असं एक पॉलिटिशियन म्हणून एक खूप छान आहेत. ते विद्यार्थ्यांसाठी ते खूप करतात. 22 तारखेला पुण्यामध्ये राहुल गांधी येतात, माहितीये? नाही. तू काय करते शिक्षण? मी CA. राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येतात, छात्रों की गूंज कार्यक्रम घेतात. काय नेमक्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत असं वाटतं? विद्यार्थ्यांच्या अडचणी ह्याच आहेत की म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर अगोदरचे, आता ते प्रोटेस्ट तर चेंज झाले, बट जे अगोदरचे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांनी म्हणजे तेव्हाच लक्ष दिलं असतं तर एवढं नसतंच झालं. आणि खूप सारे म्हणजे मुलं हे नीटमध्ये पेपर लीक झाला त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. तर त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना, एवढे डिमोटिवेट झाले, काही काही ते आत्महत्या पण करताय. आपण बघतोय अनेक पेपर जे आहेत सारखे फुटत आहेत. आता राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत. त्या छात्रों की गूंजमध्ये जर तुला संधी मिळाली राहुल गांधींना प्रश्न विचारण्याची तर एखादा प्रश्न तू काय विचारशील राहुल गांधींना? की म्हणजे जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांना अधिकार नाही का समोर जायचा? म्हणजे जे पैसे भरून पेपर घेतील तेच जाऊ शकता का? मग एवढं आहे तर मग डिस्क्रिमिनेशन तुम्ही घेऊच नका नॅशनल लेवलचे एक्झाम्स. सरकार बदलावं असं वाटतं का किंवा बदलू शकतं असं वाटतं का? सरकार तर चांगली आहे बट आपण एका एज्युकेशन मिनिस्टरने पुऱ्यांना जज नाही करू शकत. 22 तारखेला पुण्यामध्ये राहुल गांधी येणार आहे, छात्रों की गूंज कार्यक्रम घेणार आहेत, माहितीये का? हो माहिती आहे. काय राहुल गांधींना काय प्रश्न विचारणार एक विद्यार्थिनी म्हणून, जर संधी भेटली तर काय विचारणार? म्हणजे राहुल गांधींना जे आता नेटचे पेपर झाले त्याच्याबद्दल ते काही कारवाई करतील वगैरे, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते कसे सॉल्व्ह करतील ते विचारू शकतात. काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या? विद्यार्थ्यांच्या अडचणी म्हणजे विद्यार्थ्यांचं जे प्रश्न आहेत ते पुढे पोहोचत नाहीत, मग त्याबद्दल काही असेल. कुठे अडकून पडतात मग? पोहोचत नाही, मग ते प्रश्न राहतात कुठे, कोणापर्यंत पोहोचवले जात नाही? जे काही शिक्षण मंत्री असतील, जे शिक्षणाचे जे कार्यकर्ता आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रश्न ऐकण्यासाठी येतात किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी येतात असं म्हणतात छात्रों की गूंज. पण खरंच असं वाटतंय का की विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी ते येतात का काही राजकीय अजेंडा वाटतो? राजकीय अजेंडा तरी काही नसेल, विद्यार्थ्यांसाठी येतात म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी येत आहेत. राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन गेल्यानंतर मग विद्यार्थ्यांच्या काही अडचणी त्या सुटतील का, कमी होतील का त्यांचे प्रश्न? हो होतील, ते जर प्रयत्न करतील तशा पद्धतीने तर होऊन जातील सॉल्व्ह. राहुल गांधींनी काय केलं पाहिजे वाटतं एक विद्यार्थिनी म्हणून? त्यांनी मुलांशी बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे, काय त्यांचे काय अडचणी आहेत ते सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये त्यांना कोणता अडथळा येतोय मुलांना ते. तुला माहितीये का राहुल गांधी 22 तारखेला पुण्यामध्ये येत आहेत? हो माहिती. छात्रों की गूंज कार्यक्रम घेत आहेत, काय नेमक्या विद्यार्थ्यांच्या काय अडचणी वाटतात तुला? अडचणी म्हणजे आता ते पेपर लीक होत आहेत, त्यांचे विद्यार्थ्यांना जाणून घेत नाहीयेत, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह होत नाहीयेत, तर त्या सॉल्व्ह केले जातील, आल्यावरती बोलले जातील त्यांच्यासोबत. तुम्ही जाणार काय छात्रों की गूंज कार्यक्रमात? हो जाणार ना. जर त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर काय एक प्रश्न काय विचारशील त्यांना? प्रश्न म्हणजे आमचे प्रॉब्लेम्स आहेत ते कधीपर्यंत सॉल्व्ह होतील किंवा आमच्याबद्दल आम्हाला न्याय मिळेल का, किंवा आमचे प्रॉब्लेम जे झाले ते आम्हाला हेल्प करताल का सॉल्व्ह करण्यासाठी असं. काय वाटतं राहुल गांधी खरंच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी येत आहेत का राजकीय काही त्यांचा हेतू असू शकतो, राजकीय दौरा असू शकतो का? नाही राजकीय काही नाही, मुलींसोबत संवाद साधायला किंवा त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायलाच येत आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. हो होतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
सरकार बदलावं असं काय वाटतं? हो म्हणजे त्यांनी जर म्हणजे प्रयत्न केला तर सॉल्व्ह होऊ शकतात, बदलू शकतं सगळं. आणि हे बदलल्यानंतर मग सुटतील सगळे हो सुटतील.